एका लॉजमध्ये एका रूमची चेकआउट होण्याचा टाइम झालेला असतो आणि ते चेकआउट करण्यासाठीच त्या ठिकाणी काम करणारा जो हेल्पर आहे तो त्या रूमकडे जातो आणि ती रूम वाजवू लागतो की तुमचा चेकआउटचा टाइम झालेला आहे, आता तुम्हाला या ठिकाणाहून जावं लागेल का तुमची बुक नवीन रिन्यू करायची आजच्या दिवसासाठी, असं तो विचारू लागतो। पण तो दार वाजवतो, आतमधून काही रिस्पॉन्स येत नाही। तो वाजवतो, आतमधून काही रिस्पॉन्स येत नाही। मग तो काय करतो की जो काउंटरवर बसलेला व्यक्ती आहे, मॅनेजर आहे, त्याच्याकडे जातो आणि सांगतो की मी ज्या दारामध्ये गेलो होतो, रूममध्ये गेलो होतो, त्याचं दार वाजवून पाहिलं पण आतमधून काहीही रिस्पॉन्स येत नाही। मग त्या हॉटेल चालकाकडे, लॉज चालकाकडे म्हणजे त्या ठिकाणचे जे मॅनेजर आहे त्यांच्याकडे एक एक्स्ट्रा चावीसुद्धा असते। मग तो जो व्यक्ती आहे तो चावी घेऊन जातो आणि ती जी रूम लॉक होती ती रूम बाहेरून उघडतो, तेव्हा आतमध्ये त्यांना दिसते एक निर्वस्त्र अवस्थेत पडलेली महिला। तिच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे कपडे नसतात आणि जेव्हा ते अजून जवळ जाऊन पाहतात तर तेव्हा तिच्या अंगामधून रक्त निघत असतं आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये ती महिला पडलेली होती आणि तिचा जीवसुद्धा गेलेला होता। तिच्या अंगावरचे जे कपडे होते ते तिथं असणाऱ्या एका याला अटकवलेले होते आणि ते कपडे एका पोलीस कॉन्स्टेबलचे असल्याचं त्या ठिकाणी समजलं आणि ती जी महिला होती ती एक पोलीस कॉन्स्टेबल होती। तात्काळ त्या ठिकाणी त्या जे लोक आहेत त्यांनी आरडाओरडा चालू केला। बरेच लोक त्या घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी तात्काळ स्थानिकच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी आले, संपूर्ण पंचनामा केला। तेव्हा त्या हॉटेल चालकाला सुद्धा काही गोष्टी विचारल्या, तेव्हा तोला सुद्धा काही प्रश्नाची उत्तरं देता आली नाही। नेमकं त्या महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू का झाला होता, तिला नेमकं कोणी ठार केलं होतं, त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं, हाच एक मोठा प्रश्न तयार झाला होता। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहार राज्यातली जी राजधानी आहे पटना, याच पटना शहरामध्ये एक कोतवाली पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशन अंतर्गतच्या परिसरामध्ये एक मीनाक्षी लॉज आहे, हॉटेल आहे आणि याच हॉटेलमध्ये घडलेला हा संपूर्ण प्रकार आहे। 303 नंबरची रूम इथं एका महिला कॉन्स्टेबलने बुक केली होती आणि तिची याच ठिकाणी ड्यूटी होती, कारण की नवरात्र महोत्सव चालू होता आणि नवरात्र महोत्सवाची ड्यूटी तिची समोरच्याच परिसरामध्ये लागलेली होती, म्हणून तिनं इथं एक लॉज केली आणि ती या ठिकाणी मुक्कामाला राहत होती। पण जेव्हा चेकआउटचा टाइम झाला तेव्हा एक वेटर हेल्पर त्या ठिकाणी गेला, त्याला काही आतमधून रिस्पॉन्स आला नाही म्हणून त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। त्याच्याकडे असणारी जी दुसरी चावी आहे त्यानं ती दार बाहेरून उघडलं, आतमध्ये जाऊन पाहिलं तर त्या महिलेचा मृत्यू झालेला होता, तिला कोणीतरी ठार केलं होतं। घटनेची माहिती पोलिसांना दिली, पोलीससुद्धा घटनास्थळी आले, संपूर्ण पंचनामा केला, कारण की ती सुद्धा एक महिला कॉन्स्टेबल होती। आता कॉन्स्टेबल असल्यामुळं एवढ्या मोठ्या परिसरामध्ये अशा पद्धतीने तिचा खून कोणी केला, का केला, असे विविध प्रश्न तयार झाले होते। जेव्हा पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाला चौकशी करायचं ठरवलं, जेव्हा त्या लॉजवाल्याला विचारलं या ठिकाणी कोण आलं होतं, कोण गेलं होतं आणि अजून या महिलेसोबत कोण होतं, ही संपूर्ण माहिती तपासली, जेव्हा CCTV फुटेज तपासलं तेव्हा त्यामधून सत्य समोर आलं की या ठिकाणी अजून एक पुरुष आला होता आणि त्या पुरुषाचं नाव होतं गजेंद्र यादव। गजेंद्र यादव नावाच्या व्यक्तीला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्याची कसून चौकशी केली तेव्हा सत्य समोर आलं की हा जो गजेंद्र यादव होता, हा गजेंद्र यादव जी मृत महिला कॉन्स्टेबल होती तिचा नवराच होता आणि तिचं नाव होतं शोभा कुमारी आणि ती 23 वर्षाची होती। आता त्याची बायको पोलीस कॉन्स्टेबल होती आणि गजेंद्र यादवनं त्याच्या बायकोला का मारलं होतं हेच सवाल पोलीस त्याला करत होते आणि तो सांगत नव्हता। पण जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीने त्याला विचारलं तेव्हा त्यानं सगळं काही खरं सांगितलं आणि ते ऐकून पोलिसांना सुद्धा एक धक्का बसला, कारण की गजेंद्र यादव सांगतो की जी शोभा कुमारी आहे तिच्यासोबत गजेंद्र यादवचं लग्न 2020 मध्ये झालेलं होतं आणि या दोघांचंही एकमेकांप्रती प्रेम होतं, यांचं लव्ह मॅरेज होतं, कारण की स्थानिकच्याच एका गावामध्ये हे दोघं जण
सोबत शिकत होते आणि सोबत शिकत असतानाच या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली। मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमामध्ये झाल्यानंतर यांनी एकमेकांसोबत लग्न करायचं ठरवलं। आता हा जो गजेंद्र यादव होता याच्या घरची परिस्थिती थोडी चांगली होती, पण ती जी शोभा कुमारी होती तिच्या घरची परिस्थिती पाहिजे तेवढी चांगली नव्हती, थोडी गरीबच परिस्थिती होती। त्यामुळं आपली पोरगी चांगल्या घरामध्ये चालली आहे म्हणून शोभा कुमारीच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केला नाही, मान्यताच दिली। आणि इकडं गजेंद्र यादव यांच्या घरच्यांनी सुद्धा लग्नाला मान्यता दिली। अशा पद्धतीनं या दोघांचं लव्ह मॅरेज यशस्वी झालं, यांचा सुखी संसार सुरू झाला। पण लग्नानंतर सुद्धा शोभा कुमारीनं शिक्षण घेण्याची आट ठेवली, कारण की ती अभ्यासात खूप हुशार होती। मग हे सगळं करत असताना तो जो गजेंद्र यादव आहे यानं त्याच्या बायकोला शिकवण्यासाठी एका ठिकाणी क्लासेस सुद्धा लावले आणि स्पर्धा परीक्षेची पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी सुद्धा तिला पाठवलं। त्याला वाटलं की शिकून ही काहीतरी मोठी होईल। अगदी ठरल्याप्रमाणे शोभा कुमारी ही शिकत राहिली आणि मग एक दिवस पोलीसची जागा भरती निघाली आणि ती भरतीची परीक्षा शोभा कुमारीनं दिली आणि ती त्यामध्ये पास झाली आणि मग पास झाली, तिची ट्रेनिंग झाली आणि ती पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा झाली। पोलीस कॉन्स्टेबल झाल्यानंतर तिची जी ड्युटी आहे ती दुसऱ्या जिल्ह्यामध्ये देण्यात आली। मग तिकडे ड्युटीला ती गेली, कधी कधी 1-2 महिन्याला घरी यायची, परत ड्युटीला जायची। मग जसा टाईम मिळेल, सुट्ट्या मिळेल असं ती सुरुवातीला ॲडजस्ट करायची। पण हे सगळं करत असतानाच तिचं तिकडं एका दुसऱ्याच व्यक्तीसोबत प्रेम संबंध जुळले होते आणि त्या व्यक्तीचं नाव होतं धीरज कुमार। तो सुद्धा एक पोलीस कॉन्स्टेबल होता आणि शोभा कुमारीचं त्याच्यासोबत प्रेमाचं सूत जुळलं होतं। आता तिकडं तिचं प्रेमाचं सूत जुळलं, मग ती घरी कमी येऊ लागली आणि तिच्या नवऱ्याला कमी वेळ देऊ लागली। वर्षामध्ये फक्त ती 1 ते 2 दिवसच देऊ लागली आणि जेव्हा तिचा नवरा आणि सासू सासरे तिला विचारू लागले की तू घरी का येत नाहीये, टाईम का देत नाहीये, सुरुवातीला तू सुट्ट्या काढून 10-10, 15-15 दिवस यायची, पण आता मात्र तू 6 महिन्याला एकदा नाही तर वर्षातून फक्त 2दा येतेस। अशा पद्धतीने जेव्हा विचारणा केली तेव्हा ती म्हणली की आता माझ्या ड्युटीचा लोड वाढलेला आहे, माझं काम वाढलेलं आहे। पण मुळात मात्र शोभा कुमारी जेव्हा 10-10, 15-15 दिवसाच्या सुट्ट्या घ्यायची तेव्हा या धीरज कुमारसोबत इतर ठिकाणी फिरायला जायची आणि त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायची। जेव्हा शोभा कुमारीचा नवरा गजेंद्र यादव यांनी त्याच्या बायकोची रेकी केली की नेमकं ही घरी का येत नाही, तिकडं हिचं काय बाहेर लफडं चालू आहे का, दुसऱ्या कोणाच्या नादी लागली आहे का, यानं तेव्हा तिची रेकी करण्याचं ठरवलं। सगळी काही माहिती मिळाली तेव्हा त्याला सत्य समजलं की त्याच्या बायकोचं त्या व्यक्तीसोबत लफडं चालू आहे, प्रेम प्रकरण चालू आहे। मग या संपूर्ण घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यानं त्याच्या बायकोला सविस्तरपणे सगळं काही सांगण्यास सांगितलं, विचारलं, पण तिनं काही स्पष्टपणे सांगितलंच नाही। मग एक दिवस अचानक यानं अशाच पद्धतीनं पटण्यामधील जे कोतवाली पोलीस स्टेशन आहे त्या परिसरामध्ये मीनाक्षी हॉटेल आहे, त्या ठिकाणी त्याच्या बायकोनं शोभा कुमारीनं रूम बुक केली अशी माहिती त्याला मिळाली आणि मग हा तो त्या हॉटेलमध्ये पोहोचला, त्या लॉजमध्ये पोहोचला आणि पोहोचल्यानंतर त्याच्या बायकोला बोलू लागला, भांडू लागला। इथंच दोघांमध्ये वादविवाद झाले आणि त्यानं त्याच्यासोबत एक धारदार शस्त्रसुद्धा आणलेलं होतं आणि ते शस्त्र आणून त्यानं अगोदर तिचे संपूर्ण कपडे काढले आणि मग तिला त्या ठिकाणीच ठार केलं आणि ठार केल्यानंतर ते जी रूम आहे त्याची जी चावी आहे त्या चावीनं दरवाजा बाहेरून लॉक केला आणि तो त्या ठिकाणाहून पसार झाला। त्याला वाटलं की ही घटना कशी घडली, काय घडली, कोणाला काही समजणार नाही, पण त्याला माहीत नव्हतं की CCTV कॅमेऱ्यामध्ये तो आलेला आहे। त्याला त्याच्या बायकोनं धोका दिला होता, पण त्यानं तिच्या विरोधात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नाही। रागाच्या भरात त्यानं तिला ठार केलं, पण पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलं आणि सगळी काही माहिती त्याच्याकडून मिळाली आहे। पण तरीसुद्धा त्यानं केलेला हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता। पोलिसांनी सुद्धा त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत आणि तो पोलिसांच्या ताब्यात आहे। कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू आहे। ही संपूर्ण घटना 20 ऑक्टोबर 2023ची आहे आणि तो आता त्याच्या संपूर्ण केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतच आहे। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय, विवाहबाह्य संबंध वाढलेत, एक्स्ट्रा मॅरेज अफेअरसुद्धा वाढलेत
याचं प्रमाण आपण मोठ्या प्रमाणात पाहत आहोत. नेमकी लोकांची मानसिकता कशा पद्धतीनं झाली आहे, लोकांचं एकाच व्यक्तीसोबत भागत नाही का, मग तो स्त्री असो पुरुष असो कोणीही असो, लोकांना नेमकं झालंय तरी काय, हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.